नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे ना, अगदी पारंपरिक अशी रेसिपी आहे. आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जर ते बुत्ती वगैरे करतात त्याच्यासाठीची जी सजुरी आणि वडी असते, तर त्यापैकी मी सजुरीची रेसिपी आहे तर ती आज बनवणार आहे. तर अगदी सिंपल रेसिपी आहे. तर जे तांदूळ असतात राळीचे, तर ते मला भेटले होते म्हणून मग ते मी स्वच्छ केले आणि भाजून त्याचं पीठ करून ठेवलं होतं. आणि जेवढं पीठ होतं ना त्याच अंदाजाने मी गूळ घेतला होता. आणि तो गूळ पाणी अगदी थोडंसं 1 3 ते 4 चमचे इतके पाणी टाकले अगदी आणि त्याच्यामध्ये तो मेल्ट करून घेतलाय. तर मी असंच पाणी मिक्स करून थोडंसं मिक्स करून ठेवला होता. आणि बराच वेळ ठेवल्यानंतर मग तो छान असा मेल्ट झाला होता. त्याला भरपूर असं पाणी सुटलं होतं. आणि त्यानंतर त्यामध्ये जितकं आवश्यक असेल तितकं थोडं करून पीठ ऍड करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर साधारणतः 1 कप आणि अर्धा कपला थोडंसं जास्त असं पीठ होतं आणि तितकाच गूळ घेतला होता मी. म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे आणि त्याची टेस्ट आहे ना, तर ती छान येते. कारण त्याला वरून जे कव्हर असतं तर ते रवा मैद्याचं जे आहे ना, ते त्याची पोळी लाटून मग त्याच्यामध्ये ते सारण भरायचं असतं. त्यामुळे मग त्याला गोड जे आहे ना, ते थोडंसं जास्ती असावं लागतं. म्हणजे ते छान लागतं सारण. असं पीठ फक्त लागत नाही. तर ते मिक्स करून बघू शकता तुम्ही. या पद्धतीने करून ठेवलंय मी. आणि हे भिजण्यासाठी मी रात्रीच बनवून ठेवलं होतं. म्हणजे जितकं छान भिजेल ना, तितक्या त्याच्या सजुऱ्या खूप छान येतात. आणि दुसऱ्या दिवशी रवा घेतलाय. साधारणतः 1-1.5 कप इतका आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मैदा घेतलेला आहे. आणि हे छान असं थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचंय. रवा जर जाड असेल ना, तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आणि शक्यतो याच्यासाठी बारीक रवा वापरला ना, की सजुरी आहे तर ती तेलामध्ये किंवा लाटतानाही फुटत नाही. आणि गोड पदार्थ म्हणलं तर थोडंसं तर मीठ हवंच. आणि त्यानंतर मी सगळं मिक्स करून थोडासा मध्ये खड्डा करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम केलेलं तेल आहे तर ते ऍड केलंय. आणि त्यानंतर ते छान असं थोडं पीठ त्यावर टाकून मिक्स करून घ्यायचं. कारण तेल जे आहे ना, ते अगदी कडकडीत गरम आहे. किंवा मग चमच्याच्या साहाय्याने जरी मिक्स केलं ना तरी पण चालेल. आता बघू शकता तुम्ही. आता त्यानंतर त्यामध्ये थोडं करून पाणी ऍड करायचंय. आणि आपल्याला हे जे पीठ आहे ना, हे पण थोडा वेळ भिजत ठेवायचं. हे जास्त वेळ नाही, जितका वेळ आपण सारण ठेवतो तितका वेळ नाही भिजत ठेवावं लागत. अर्धा तास ते 1 तास आपल्याला ते भिजवून घ्यायचं पीठ. तर बघू शकता तुम्ही. थोडं पाणी ऍड करत छान असा गोळा बनवून घेतलाय. आणि आता हा एका डब्यामध्ये झाकण ठेवून 1 तासासाठी भिजवण्यासाठी ठेवला होता. आणि सारण जे आहे तर बघू शकता त्याची अशी हातामध्ये घेतल्यानंतर आपण जेव्हा त्याचं गोळी करतो छोट्या साईजची, तर ती छान अशी गोळी तयार झाली पाहिजे. आणि आता छोटासा गोळा आपण पिठाचाही घेतलाय आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी पुरण भरतो ना उंड्यामध्ये, त्याच पद्धतीने आपल्याला ते भरायचंय. फक्त साईज अगदी छोटी असते. आणि सजुरी जी आहे ना, ती लाटताना पण अगदी पातळ लाटायची नसते, थोडीशी जाडसर ठेवायची असते. म्हणजे सजुऱ्या अतिशय छान अशा फुगतात. तर बघू शकता सगळ्या बाजूने ते छान असं बाइंड करून घेतलंय. आणि आता सगळ्या बाजूने हळूहळू असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. त्याचं सारण जे आहे ना, तर ते अजिबात बाहेर आलं नाही पाहिजे. म्हणजे सजुरी आहे तर ती छान फुलेल आणि तेलामध्ये फुटणार नाही. तर याच पद्धतीने मी अजून एक आहे सजुरी, ती पण बनवून घेतेय. तर अशा पद्धतीने मी सजुरी आहेत तर ते सगळ्या बनवून घेतल्या आणि छान अशा तळून पण घ्यायचे. तेल खूप जास्त गरम किंवा अगदी आपण कचोरीसाठी जितकं गरम असतं तितकं पण नाही, असं मीडियम तेल गरम करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान पलटवून आपल्याला त्या सजुऱ्या आहेत तर त्या छान तळून घ्यायचेत. आणि तेलामध्ये ऍड केलं ना सजुरी की उलत नाही किंवा चमच्याने त्यावर तेल थोडंसं टाकायचंय, म्हणजे सजुरी आहे ती वरच्या बाजूने छान अशी फुगते. तर अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. बनवायला पण सोपी आणि खायलाही टेस्टी झाल्या होत्या. करायच्या आधी तर असं वाटलं खूप मोठी गोष्ट आहे हे करणं, म्हणजे कारण हे जमणं म्हणजे फुटले नाही पाहिजे, त्याचं सारण व्यवस्थित झालं पाहिजे. पण एकदा केलं ना तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. अगदी डिटेल व्हिडिओ मी शेअर केलाय. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर याच पद्धतीने मी सगळ्या सदुऱ्या ज्या आहेत तर त्या तळून घेतलेत. बघू शकता अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे, बिलकुल फुटलेली नाहीये तेलामध्ये. अशा सजुऱ्या आहेत ते तयार झालेत. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा याच पद्धतीने. अजिबात बिघडलेली नाहीये, ही अतिशय परफेक्ट अशी सजुरीची रेसिपी तयार झाली आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.